जर तुम्हाला सर्वसामान्यांचे प्रश्न ऐकायचे असेल, जर तुम्हाला कचरा प्रश्नावरती काम करायचं होतं, आमच्या स्थानिकांच्या प्रश्नांवरती काम करायचं होतं, तर तुम्ही त्या ठिकाणी स्थानिकांमध्ये जायला पाहिजे, इंडस्ट्रीमध्ये जायला पाहिजे, इंडस्ट्रीचे प्रश्न ऐकून घ्यायला पाहिजे होते की चाकणमुक्त खड्डे आणि हे ट्रॅफिकमुक्त खऱ्या अर्थानं रस्ते हा जो प्रश्न आहे, हा प्रश्नाला जर येणाऱ्या 2 दिवसात शासनाने बारकाईने पाहिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी आंदोलनाला वेगळ्या प्रकारे दिशा देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. 20 वर्ष आम्ही कागदावरती या सर्व गोष्टी ऐकत आलेलो आहे. आम्हाला समाधानकारक हे प्रश्न सोडवायचे असतील, त्यामध्ये कोणत्या विभागाने काय मंजुरी दिली, त्या मंजुरी आम्हाला दाखवा. जगाच्या पाठीवर ॲटॉप म्हणून प्रसिद्ध असलेल्या चाकण MIDCमध्ये दिवसापूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की 6 महिन्याची त्यांनी त्या कामाची डेडलाईन दिलेली, पण चाकण MIDCमध्ये पाणी प्रश्न, कचरा प्रश्न, वाहतूक कोंडी या सर्व प्रश्नाबाबत आज जिल्हा परिषद सदस्य जे सत्ताधारी पक्षाचे आहेत गणेश बोत्रे यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय सांगाल आपण? खरं तर 2 दिवसापूर्वी आपल्याकडं उद्योगमंत्र्यांची भेट झाली. ही भेट खरं तर उद्योगमंत्र्यांनी सोमवारी किंवा मंगळवारी त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होती. ही रविवारी का घेतली, ही माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न आहे. कारण की जर स्थानिकांचे प्रश्न ऐकायचे होते, जर इंडस्ट्रीतले प्रश्न ऐकायचे होते, तर त्यांनी ती व्हिजिट किंवा त्यांचा जो दौरा आहे हा सोमवारचा किंवा मंगळवारचा त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होता. तो दौरा त्यांनी रविवारचा घेतला, तो एका 5 स्टार हॉटेलमध्ये त्या ठिकाणी घेतला. जर तुम्हाला सर्वसामान्यांचे प्रश्न ऐकायचे असेल, जर तुम्हाला कचरा प्रश्नावरती काम करायचं होतं, आमच्या स्थानिकांच्या प्रश्नांवरती काम करायचं होतं, तर तुम्ही त्या ठिकाणी स्थानिकांमध्ये जायला पाहिजे, इंडस्ट्रीमध्ये जायला पाहिजे, इंडस्ट्रीचे प्रश्न ऐकून घ्यायला पाहिजे होते. कारण की या ठिकाणी खूप सारे प्रश्न आहेत. जर इंडस्ट्रीचे प्रश्न संपले तर आमच्या ग्रामस्थांचे खूप मोठे प्रश्न. आमच्याकडे पिण्यासाठी पाणी नाही आहे, आमच्याकडे त्या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा नाही आहे, आमच्याकडे त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था नाही आहे, आमच्या माता भगिनी सुरक्षित नाही आहे, रोडला येणारा, टू व्हीलरवरती येणारा त्या ठिकाणी कामगार सुरक्षित नाही आहे, पायाने जाणारा कामगार सुरक्षित नाही, आणि इंडस्ट्री चालवणारे मालकही या ठिकाणी सुरक्षित नाही. इतके सारे प्रश्न असताना आणि हे सर्व प्रश्न उद्योगमंत्र्यांनी त्या ठिकाणी फक्त कागदावरती दाखवले. 20 वर्ष आम्ही कागदावरती या सर्व गोष्टी ऐकत आलेलो आहे. आम्हाला समाधानकारक हे प्रश्न सोडवायचे असतील, त्यामध्ये कोणत्या विभागाने काय मंजुरी दिली, त्या मंजुरी आम्हाला दाखवा. फक्त घोषणा करू नये अशी आमची विनंती आहे. नाही, आंदोलनाची आता दिशा तर सर्व तुम्हाला माहीत आहे. आत्ताच आम्ही या ठिकाणी अभिषेक करून एक 60 कोटी खड्ड्याचं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अभिषेक केला, आणि आजची दिशा ही उपोषणाची आहे, साखळी उपोषण आहे. आणि या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे खऱ्या अर्थानं पारिक आहोत, आणि शांततेने हे साखळी उपोषण आज चालू ठेवणार आहोत. आज उद्या खऱ्या अर्थानं हे साखळी उपोषण चांगल्या प्रकारे आणि शांततेने आम्ही करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये जर शासनाने याच्याकडं बारकाईने लक्ष नाही दिलं, येणाऱ्या 2 दिवसामध्ये जर चांगला निर्णय आणि चांगला खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी ह्या जो प्रश्न आहे खरा मुख्य की चाकणमुक्त खड्डे आणि हे ट्रॅफिकमुक्त खऱ्या अर्थानं रस्ते हा जो प्रश्न आहे, हा प्रश्नाला जर येणाऱ्या 2 दिवसात शासनाने बारकाईने पाहिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी आंदोलनाला वेगळ्या प्रकारे दिशा देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. नक्कीच आपल्याला सर्वांना ज्ञात असेल, याच खेड तालुक्यामध्ये डाऊ केमिकल विरोधात 2008 साली एक जे आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनामध्ये वारकरी आणि धारकरी दोघंजण एकत्र आल्यानंतर त्याची परिणिती काय होते हे सर्व जगाने पाहिलेलं आहे. डिजिटल प्रभात पुणेसाठी मी कल्पेश भोई, चाकण, पुणे.